Hello students, I welcome you to our channel Varna E-Education. I am Mrs. Manisha Sangpal from Madhyamik Vidyalaya, Talgaon. Today we are going to discuss about chit chat or warming up activity of grade 10th English. The name of the poem is A Teenager's Prayer. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील इंग्रजी विषयातील पहिली कविता फर्स्ट पोयम टीनेजर्स प्रेयर त्याच्यामधील जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी किंवा त्यालाच आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटी असंही म्हणतो, आज आपण पाहणार आहोत. बट बिफोर स्टार्टिंग दिस ॲक्टिव्हिटी आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, don't forget to subscribe our amazing channel. Let's start first poem, A Teenager's Prayer. This poem is written by greatest poet J. Morse. We shall take all information about this poem in detail, but not now, in next video. Right now we shall just discuss about warming up activity. It is also called chit chat activity. Before starting, we have to understand what is exactly teenage or the meaning of teenage. Friends, do you know that teenage means the age between 13 to 19? I think all of you belong to this age. In this poem, the teenager is praying to God. What does the teenager praying? We shall discuss about that in detail in next video. Now, let's start chit chat or warming up activity. Warming up activity is just a very flexible activity. There is no any particular answer to this given activity. All the answers you think of will be undoubtedly right. All students will have independent perceptions of the answer. So, let us begin with the activity. First of all, let me read the questions aloud to you. Form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. काय सांगितलेलं आहे बघा इथं, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6. आता आपल्याला हे शक्य नाही आहे 5-6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करणं, पण इथं सांगितलेलं आहे की 5 ते 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करा अँड डिस्कस. मग काय करायचं तर चर्चा करायची. गिव अ रेटिंग ऑफ 1 to 5. कशावरती चर्चा करायची आहे तर रेटिंग द्यायचं आहे आपल्याला. रेटिंग द्यायचं म्हणजे काय करायचं तर स्टार्स द्यायचे. 1 स्टार 2 स्टार ते 5 स्टारपर्यंत स्टार्स आपल्याला द्यायचे आहेत. टू ईच ऑफ द फॉलोइंग. ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे 1 क्वेश्चन इज गिवन द्या. तो प्रश्न वाचायचा आणि नंतर सम ऑप्शन्स आर ऑल्सो गिवन देअर. ते पर्याय वाचायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की किती स्टार कुठल्या ऑप्शनला आपल्याला द्यायचे आहेत. लेट मी रीड क्वेश्चन नाव. व्हॅन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. व्हॅन म्हणजे जेव्हा किंवा ज्यावेळी. यू हॅव टू टेक तुम्हाला स्वतः इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं आहे, महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तर मग प्रश्न काय बघा, व्हॉट डू यू जनरली डू. त्यावेळेला तुम्ही नेमके काय कराल असा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा असं कोण आहे ज्यांचा तुम्ही गायडन्स घेता. मग ते तुमचे पॅरेंट्स शकतात, तुमचे क्लोज रिलेटिव्ज असू शकतात, तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे काउन्सिलरसुद्धा असू शकतात. आता इथं जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनवरून आपण ठरवायचं आहे की कोणत्या ऑप्शनला आपण किती स्टार्स द्यायचे. जस्ट हॅव अ लुक ऑन दीज ऑप्शन्स. ए, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. बी, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस. सी, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. D.
Think deeply in silence. E. Ask your teachers for help. F. Toss a coin to decide. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं तुम्ही काय करायचे, यू मे नोट युअर ओन रेटिंग आफ्टर डिस्कशन विथ युअर फ्रेंड्स. म्हणजे इथं तुम्ही अगोदर आपल्या मित्रांशी, आपल्या फ्रेंड्सशी चर्चा करायची आणि नंतर इथं कोणत्या ऑप्शनला किती स्टार द्यायचे ते तुम्ही ठरवायचे. 2 स्टार द्यायचे, 4 स्टार द्यायचे, 5 स्टार द्यायचं का 1 स्टार द्यायचं आहे. 1 स्टार म्हणजे ओके, म्हणजे बरोबर, इतकं काय खूप छान आहे असं नाही. 2 स्टार म्हणजे गुड येईल आणि 5 स्टार म्हणजे अतिशय टॉप लेवल असं रेटिंग ते राहणार आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की कोणत्या पद्धतीनं कोणत्या ऑप्शनला कसं रेटिंग द्यायचं. I have already done one for you. According to me, the ratings would be as shown on the screen. Have a glance on this chart. A. Consult parents or elders. म्हणजे जेव्हा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पालकांचा, तुमच्या घरातील मोठ्यांशी चर्चा करता का, त्यांचा सल्ला घेता का. बऱ्याच वेळेला बघा, इतरांपेक्षा आपले पालक आपल्याला जास्त मदत करत असतात किंवा खऱ्या अर्थानं ते आपल्याला सपोर्टिव्ह असतात. सो आय हॅव ऑलरेडी गिवन 5 स्टार्स हिअर. कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स या ऑप्शनला मी 5 स्टार्स या ठिकाणी दिलेले आहेत. बी. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस 3 स्टार्स. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. म्हणजे कधीकधी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, या ठिकाणी मी 4 स्टार दिलेले आहेत. थिंक डीपली इन सायलेन्स. कधीकधी आपण स्वतः विचार करणं गरजेचं आहे. एखादा निर्णय घेत असताना मेडिटेशनसारखं आपण शांत बसणं गरजेचं आहे आणि विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी 4 स्टार्स दिलेले आहेत. आस्क युअर टीचर्स फॉर हेल्प. बऱ्याच वेळेला आपण आपल्या शिक्षकांशी सुद्धा चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो. 5 स्टार मी या ठिकाणी दिलेले आहेत. टॉस अ कॉइन टू डिसाईड. म्हणजे एखादा निर्णय घेताना आपण छापा काटा अशावरती विश्वास ठेवून मग आपण निर्णय घेणं, तर हे काही मला जास्त पटलेलं नाही, त्यामुळं मी 1 स्टार दिलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः तुम्हाला जे योग्य वाटतील त्या पद्धतीनं स्टार्स त्या ठिकाणी द्यायचेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते आन्सर तिथं बरोबरच असणार आहे. कुणाला वाटेल पहिल्याला मी 4 स्टार देणार, कुणाला वाटेल मी दुसऱ्याला 3 स्टार देईन, शेवटच्या कॉइन टॉस करून कुणाला वाटेल की मी याला 3 स्टार देईन. म्हणजे हे तुम्ही जे योग्य वाटेल ते तुमचं उत्तर तुम्ही तिथं लिहिलात तरी ते बरोबर असणार आहे. In this way, we have completed our first chit chat activity. Try and do this activity at home. We will come up with the next activity in the next video. Till that, stay safe and keep studying. Goodbye.